देश घटनेनुसार आणि कायद्यानुसार चाललेला नाहीये, त्यामुळे हुकुमशाह सरकारला खाली खेचण्यासाठी बहुजनांनी एकत्र येण्याचं आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये केलं। ते ओबीसी मोर्चात बोलत होते आणि आता बहुजनांच्या हक्कांचं संरक्षण करण्याची वेळ आली, बहुजन जागा न झाल्यास तो गुलाम होईल असा इशारा त्यांनी दिला। नागपूरच्या पारडसिंगा गावामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुक्काम केला आणि यावेळी त्यांनी गावातील तिजारो कुटुंबियांच्या घरी रात्री भोजनाचा आस्वाद घेतला। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि इतर नेते उपस्थित होते। फडणवीसांनी गावकऱ्यांशी यावेळी संवाद साधला। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांना जिल्हा सत्र न्यायालयातून दिलासा मिळाला, जामीन मंजूर झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बॅनरला काळं फासून विद्रुपीकरण केल्यानं गुन्हा दाखल करत कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली होती। 2 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वाढी कोठडी पोलिसांनी मागितली होती, मात्र न्यायालयाने त्यांना अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस मंजूर केला आहे। जे कोणी आमदार मंत्री मराठा सगळेसोयरे आरक्षणासाठीच्या कायद्याला पाठिंबा देणार नाहीत त्यांची गाठ आपल्याशी, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। मराठा नेते दिवंगत शशिकांत पवार यांच्या मुंबईमध्ये झालेल्या स्मृती सभेत ते बोलत होते। एकदा आरक्षण मिळू दे, भुजबळांमध्ये किती दम आहे तेच बघतो, असा दमही जरांगे यांनी यावेळी दिला। ओबीसी एससी एसटी बीजेएनटी यांची जात वैधता प्रमाणपत्र देण्यास शिथिलता आणणाऱ्या मराठा आरक्षणाचा जी.आर. तातडीने रद्द करा, या मागणीसाठी चंद्रपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला। यामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाली आणि विविध जातींमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नाविरोधात सर्व शक्तीनिशी लढा देण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला। लातूरमधल्या उदगीर पोलीस ठाण्याच्या गेटवर कसायाकडून पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याचा आरोप अनिसनं केला आणि गंभीर बाब म्हणजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय, त्यावर उपाय म्हणून हा प्रकार केला गेला। जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असताना इथं पोलिसांनीच कायद्याला धाब्यावर बसवलं। लातूरच्या उदगीरमधील बोकड प्रकरणामध्ये चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीस यांनी दिले। नवी गाडी घेतली म्हणून तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पार्टी दिली, मात्र तेही चूकच असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरून येत्या 28 फेब्रुवारीला विधान भवनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे। गिरणी कामगारांच्या घराकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटनेतर्फे लालबागमधल्या भारतमाता सिनेमागृहाजवळ धरणं आंदोलन झालं, त्यामध्ये माहिती देण्यात आली। अहमदनगर आणि पैठणमधल्या मच्छीमार समाजाचं आंदोलन अखेर 10 दिवसात तोडग्याच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं। जायकवाडी धरणावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत आणि हे तरंगते सोलर पॅनल बसवले तर मच्छीमारी करता येणार नाही, जलसंपदा सुद्धा धोक्यात येईल असं मच्छीमारांचं म्हणणं आहे, त्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारलं। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविकांचा मोर्चा धडकला। राज्यव्यापी संपाच्या 26व्या दिवशी निघालेल्या या मोर्चादरम्यान आशा वर्कर्सनी जोरदार घोषणाबाजी केली। दिवाळीपूर्वी 2000 रुपये बोनस, पगारात 7000 वाढ इत्यादी मागण्यांसाठी अकोल्यातल्या अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला।